हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. मी पण एकदम छान आहे. तुमची मुलं पण सोयाबीन खायला नाटकं करतात का? मग अशा पद्धतीचे सोयाबीनचे कटलेट बनवा. मुलं आवडीने सोयाबीन खातील आणि त्यांना समजणार पण नाही की आपण सोयाबीनचे कटलेट खातोय. मी पण हे कायरोसाठीच बनवत होते, कारण त्याला सोयाबीनची भाजी, सोयाबीनचा पुलाव असं काहीच आवडत नाही. पर्सनली म्हणजे त्याला सोयाबीनची टेस्टच आवडत नाही. त्यामुळे म्हटलं ह्या पद्धतीने बनवूया आणि त्यांनी खरंच आवडीने खाल्लं होतं. तुमची मुलं पण असतील जे सोयाबीन खात नसतील, त्यांना टेस्ट आवडत नसेल, तर अशा पद्धतीने बनवलेले कटलेट ते नक्कीच आवडीने खातील. थोडीशी मेहनत जास्त आहे, पण टेस्टला मस्त आहे आणि आवडीने खातात, त्याच्यामुळे आपल्याला पण समाधान वाटतं. कटलेट बनवण्यासाठी मी फॉर्च्यूनचे सोया चंक्स घेतलेले. हे मिनी सोया चंक्स आहेत. तुम्ही दुसरे कोणतेही घेऊ शकता तुमच्या आवडीचे. ते मी गरम पाण्यामध्ये ना भिजत घातलेत सॉफ्ट होण्यासाठी. आता मी त्याला उकळवलं वगैरे नाही आहे. फक्त पाणी गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये सोया चंक्स टाकून ठेवलेत एक 5 ते 10 मिनटं. तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. सगळ्यात अगोदर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी. त्याला चॉपरमध्ये बारीक चॉप केलेलं आहे. त्यानंतर आता मी 3 किंवा 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. जास्त तिखट नव्हत्या, त्याच्यामुळे मी 3 घेतल्यात. तुम्ही कमी तिखट मिरच्या पण घेऊ शकता, जास्त तिखट पण घेऊ शकता. आवडीनुसार तुमच्या तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे, जिरं घेतलं आहे आणि त्याची ना मिक्सरमध्ये अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी. तोपर्यंत आपले जे सोया चंक्स होते ते व्यवस्थित पाण्यामध्ये फुललेत, सॉफ्ट झालेले आहेत. थोडेच टाकलेले, ते आता फुलून जास्त झालेले आहेत. त्याला आपण साईडला काढायचं आहे आणि त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. पाणी थोडं पण नको आहे, कारण की ऑलरेडी ना ते थोडंसं म्हणजे पाणी जर असेल त्याच्यामध्ये तर ते बाइंड होत नाही व्यवस्थित, सुटतं म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर. त्यामुळे सगळं पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. पाणी मी सगळं गाळून घेतलं आहे आणि आता थोडे थोडे सोयाबीन हातात घेऊन आहे ना पूर्ण पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात मी काढते आता ते. पूर्ण सोयाबीन सगळे व्यवस्थित त्यातलं पाणी असं व्यवस्थित दाबून काढून घ्यायचं आहे. प्रेस करून करून पाणी काढायचं आहे आणि एकदम असे ड्राय झाले पाहिजे. मिक्सरच्या भांड्यातच मी काढले डायरेक्ट ते आणि मी त्याला ना आता वाटून घेणार आहे. जास्त असं एकदमच बारीक नाही करायचं आहे, असं थोडंसं जाडसर करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये त्याला फिरवून घेतलेलं आहे. पाणी नाही आहे त्याच्यामध्ये अजिबात. त्यानंतर मी ते सगळं जे मिक्सरमध्ये फिरवून घेतले सोयाबीन ते एका भांड्यात काढायचेत आपल्याला. आता सुरुवातीला ना हे भांडं थोडं छोटं पडलं होतं, त्यामुळे मी चेंज केलं आहे भांडं. थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा जो करून ठेवला होता तो टाकायचा आहे. त्यानंतर ही जी पेस्ट केली होती आपण मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची, ती टाकायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी मसाले कोणतेच नाही टाकलेत. मिरची आणि कोथिंबीर आहे तितकंच मी टाकले आणि मीठ ॲड केलेले. 2 चमचे बेसन पीठ टाकलेले आणि 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले. आता कॉर्नफ्लॉवरचा शॉट माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर ते पण टाकायचं आहे व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि पाणी कितीही आपण त्याचं काढलं सोयाबीनचं, तरी थोडंफार ते ओलसर असतातच. त्याच्यामुळे व्यवस्थित हाताला तेल लावून छोटे छोटे कटलेटचा शेप द्यायचा आहे, जसा शेप तुम्हाला जमेल किंवा जसा शेप तुम्हाला आवडत असेल तसा. तर आता ह्याचा जो शेप आहे तो लगेच बसत नाही, कारण फार ते सुटत असतात सोयाबीन. त्याच्यामुळे ना असं हलक्या हातानेच थोडं थोडं प्रेस करून मी असं टिक्कीसारखा शेप दिलेला आहे त्याला. जास्त पातळ नाही केलं आहे, असं मीडियम साईजचंच ठेवलेलं आहे. तुम्हाला जितकं व्यवस्थित प्रेस करून करता येईल, शेप देता येतील तेवढं देऊ शकता तुम्ही. तर असे मी 6 कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता ह्याला ना आपल्याला 15 ते 20 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी, कारण की हे कटलेट ना तेलामध्ये गेल्यानंतर सुटायची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे मी त्याला 15 ते 20 मिनटं, तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवू शकता. व्यवस्थित ते सेट होतात आणि त्यानंतर मग मी त्याला डीप फ्राय, शॅलो फ्राय जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही करू शकता. तर मी तेल थोडंसं जास्त घेतलं आहे. डीप फ्राय पण नाही म्हणता येणार आणि शॅलो फ्राय पण नाही म्हणता येणार याला. तेल इतकं पण नाही घेतलं आहे, मीडियमच घेतलेलं आहे तेल. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कटलेट असे
एक साईडनी अगोदर फ्राय करून घ्यायचेत, त्यानंतर दुसऱ्या साईडनी पण आपल्याला फ्राय करायचेत आणि एकदम म्हणजे नाजूक असतात हे कटलेट. हलक्या हाताने त्याला करायचं आहे, साईड चेंज करायचे आहेत त्याचे म्हणजे, कारण की तेलामध्ये ते ना थोडेसे तुटतात पण. व्यवस्थित हलक्या हाताने करायचे आहेत कटलेट. आता माझे एक साईडनी व्यवस्थित कटलेट गोल्डन ब्राऊन झालेत. आता मी दुसऱ्या साईडनी पण करून घेते आहे. आता तुटले तर नाही आहेत, थोडेफार ते चिटकतात, पण खायला एकदम टेस्टी लागतात, मस्त लागतात. दोन्ही साईडनी मस्त गोल्डन ब्राऊन करून घेतलेत. कायरवला तर एक अगोदरच मी दिलं होतं. तर अशा प्रकारे पूर्ण फ्राय झाल्यानंतर ते असे दिसत आहेत, बाहेरून क्रिस्पी, आतून थोडेसे असे सॉफ्ट. फक्त थोडंसं केअरफुली करायचं आहे, कारण ते तेलामध्ये तुटतात आपण ज्यावेळेस पलटी करतो त्यावेळेस वगैरे. आणि तयार झालेत आपले कटलेट. आता मी थोडेच केलेले, कारण मी आणि कुणाल तर नाही खात तळलेलं, त्याच्यामुळे मी हे कायरवसाठीच केलेले. तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असे सोयाबीनचे कटलेट बनवू शकता. सिंपल अशी रेसिपी आहे, थोडासा टाईम जास्त लागतो, पण मुलं आवडीने खातात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.